वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। आज आपण बघणार आहे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे। व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्लीज। गाव आरोग्य पोषण हा कार्यक्रम NRHM द्वारे चालविला जातो। आता विलेज हेल्थ न्यूट्रिशन म्हणजेच हा गाव आरोग्याचा पोषण कार्यक्रम आहे। तर तो कशाद्वारे चालवला जातो? NRHM द्वारे। NRHM द्वारे याची एक टीम असते जी गावामध्ये जाऊन तिथल्या अंगणवाडीला भेट देते। आता अंगणवाडीमध्ये जाऊन काय करतात तर त्या गावामधील काही चाइल्ड म्हणजे लहान मुले त्यांच्या आरोग्याविषयी माहिती, अंगणवाडीमध्ये जे काही आशा कार्यकर्त्या असतात त्यांच्यापासून लहान मुलांची माहिती, गरोदर स्त्रियांची माहिती आणि त्यांची अशी एक टीम असते, त्यांच्यावर ते डिस्कस करतात लहान मुलांच्या याच्यावर वॅक्सिनेशनच्या। त्याच्यामुळे बाळाचे वजन किती आहे, उंची किती याचे निदान केले जाते। वेळोवेळी बाळाचे वजन करणे, बाळाची उंची मापणे या त्या अंगणवाडी सेविकाद्वारे कार्य केले जाते। तसेच गाव आरोग्य पोषण दिन हा प्रत्येक महिन्याच्या मध्ये आयोजित केला जातो। आता गाव आरोग्य पोषण म्हणजे न्यूट्रिशन विलेज दिवस हा प्रत्येक महिन्यामध्ये साजरा केला जातो, आयोजित केला जातो प्रत्येक महिन्याच्या बुधवारी हा दिवस। आता न्यूट्रिशन विलेज डे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या बुधवारी किंवा मध्ये पण केला जातो। जर समजा या महिन्यामध्ये एखाद्या मुलाचे वजन बऱ्याचशा मुलाचे वजन किंवा उंची यामध्ये कमीपणात वयोमानानुसार कमी असेल, तर वयाच्या मानाने वजन व उंची कमी असेल तर त्या बाळावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते। त्या बाळांसाठी स्पेशल समजा बुधवारी जर हा कार्यक्रम आयोजित केला असेल तरी पण महिन्याच्या 15 दिवसानंतर परत आयोजित केला जातो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन विलेज बाळाच्या आहाराच्या विषयी माहिती सांगितली जाते। याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असते ते प्रत्येक महिलांच्या म्हणजे आपापल्या अंगणवाडीच्या जेवढेही महिलांना लहान मुलं आहेत त्यामध्ये ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मुलांच्या आईला सांगते की या दिवशी गावामध्ये अंगणवाडीमध्ये हेल्थ न्यूट्रिशन डे आयोजित केला आहे, तरी पण तुम्ही अंगणवाडीमध्ये भेट देण्याकरता यावं। आता खूप काही महिला अशा असतात की त्यांना विचार पडतो की मागच्या बुधवारी म्हणजे गेल्या बुधवारी तर माझ्या बाळाला अंगणवाडीमध्ये आणलं होतं, त्यावेळेस केलं की बाळाचे वजन आणि उंची। तर काही वेळेला अशा ठिकाणी असे होते की आधीच्या विलेज न्यूट्रिशन डे मध्ये तुमच्या बाळाचे वजन किंवा उंची कमी होती, त्यामुळे परत प्रत्येक महिन्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो किंवा 15 दिवसातून सुद्धा आशाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जातो। तर त्यामध्ये तुमच्या बाळाचे हे परत वजन व माप, उंची याची नोंदणी केल्या जाईल आणि जर वजनामध्ये काही कमी असेल तर त्याला न्यूट्रिशन आहार देण्यात येईल। तर अशा प्रकारे समजून सांगते गावामध्ये जाऊन। त्या ठिकाणी महिला हे आपल्या मुलीला अंगणवाडीमध्ये घेऊन जातात। परत अंगणवाडीमध्ये नेऊन त्या मुलाचे किंवा मुलीचे वजन केले जाते, उंची मोजण्यात येते आणि जर वयाच्या मानाने जर त्याची उंची किंवा वजनमध्ये कमी प्रमाणात कमी दिसून येत असेल तर त्या बाळाला न्यूट्रिशन दिले जाते आणि आईंच्यासाठी मेडिकल्स म्हणजे गोळ्या वगैरे दिल्या जातात। अंगणवाडीमध्ये प्रत्येक मुलाला जे मुलं म्हणजे कुपोषितचे कारणे दिसून येतात त्यांच्यासाठी अंगणवाडीमध्ये आहार उपयोजित केला जातो। आणि नेक्स्ट VHNDच्या सेवा। आता मातेचे आरोग्य पहिला पॉईंट आहे, याच्यामध्ये मातेचे आरोग्य। मातेच्या आरोग्यामध्ये सर्वप्रथम याच्यामध्ये मातेची BP, पल्स रेट वगैरे सर्व चेक केले जाते। लवकरात लवकर
गरोदर मातेची नोंदणी करून घेणे, गरोदर स्त्रियांना अँटीनेटल केअर व लक्ष केंद्रित करणे, जोखमीच्या मातांना दिले चिन्ह लक्षणे पाहून संदर्भ सेवा देणे. जे काही गरोदर स्त्रिया असतील त्याच्यामध्ये मातेचे आरोग्य म्हणजे मातेची बीपी, पल्स रेट, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, एवढ्या चाचण्या मातेच्या आरोग्यामध्ये केल्या जातात. लवकरात लवकर गरोदर मातेची नोंदणी करून घेणे. आता जे काही गरोदर स्त्रिया असतील त्यांची लवकरात लवकर गरोदर मातेची नोंदणी करून घेणे. गरोदर स्त्रियांना अँटीनेटल केअर वर लक्ष केंद्रित करणे, अतिजोखमीच्या मातांना चिन्ह लक्षणे पाहून संदर्भ सेवा पुरवणे. आता जे अतिजोखमीच्या माता असतील त्यांचे चिन्ह व लक्षणे पाहून त्यांना संदर्भ सेवा वेळोवेळी प्राप्त करणे, समुपदेशन करणे. आता समुपदेशनचे महत्त्व काय, समुपदेशन कशासाठी केल्या जाते ते बघू. मुलीचे शिक्षण, याचा पहिला पॉईंट आहे मुलीचे शिक्षण. दुसरा लग्नाचे वय, गरोदरपणाच्या वेळी काळजी, आहाराचे महत्त्व, जन्मानंतरची काळजी, स्तनपान आणि पूरक आहाराविषयी समुपदेशन, नवजीव बालकाची काळजी, गर्भनिरोधक यावर समुपदेशन, फॅमिली प्लॅनिंग. हे नुसतेच पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात 2-2, 4-4 ओळीमध्ये विश्लेषण केले पाहिजे. सोपी पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये विश्लेषण नाही केलेलं आहे. तर मुलीचे शिक्षण, तर याच्यामध्ये समुपदेशनामध्ये मुलीचे शिक्षण काय, जे काही गरोदर स्त्रिया असतील त्याचे मुलीचे शिक्षण, ती स्त्री किती शिकलेली आहे त्याच्यावर समुपदेशन केले जाते. तिचे लग्नाचे वय, लग्न हे कोणत्या वयामध्ये केले गेले, 18 वर्षाच्या आधी केले का 18 वर्षाच्या नंतर, याच्यामध्ये लग्नाच्या वयाचे समुपदेशन केले जाते की मुलीचं लग्न हे 18 वर्ष पूर्ण झाले नंतरच केले पाहिजे. आणि गरोदरपणाच्या वेळेची काळजी, गरोदरपणात कशा प्रकारे काळजी घेतली जाते त्याची समुपदेशन केले जाते. आहाराचे महत्त्व, गरोदर स्त्रियांना आहाराचे महत्त्व देणे फार महत्त्वाचे ठरते, उपयोगी ठरते. जन्मानंतर काळजी, बाळाच्या जन्मानंतरची काळजी, आईची काळजी व बाळाची काळजी, याचे समुपदेशन त्याच्यामध्ये केले जाते. स्तनपान आणि पूरक आहाराविषयी समुपदेशन, स्तनपान बाळाला महत्त्वाचे कसे ठरते आणि आहाराविषयी समुपदेशन. आणि समुपदेशन म्हणजे स्तनपान हे बाळासाठी महत्त्व आणि पूरक आहार हा आईसाठी, बाळाच्या मातेसाठी, यांच्याविषयी स्तनपान आणि आहाराविषयी समुपदेशन. नवजीव बालकाची काळजी, आता जे नवीन जन्मलेले बाळ असतात त्याची आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो त्याचे समुपदेशन. गर्भनिरोधक गोळ्यांवर समुपदेशन, गर्भनिरोधक गोळ्याचा कशा प्रकारे वापर केला जातो, ते कशा प्रकारे घेतल्या जातात याचे समुपदेशन. आणि प्लॅनिंग, गर्भनिरोधक गोळ्या आणि फॅमिली प्लॅनिंग हे एकच प्रकारचे समुपदेशन आहे. अशा प्रकारचे 9 पॉईंट आहेत समुपदेशन करण्याचे. याच्यामध्ये तुम्ही आणखी पॉईंट म्हणजे ॲड करू शकता. खूप सोपी क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळे हुशार आहेत. बालकाचे आरोग्य, आता बालकाचे आरोग्य म्हणजे लहान बालकाचे आरोग्य, नवीन जन्म झालेल्या बालकाची नोंदणी करणे. जे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांची एक अहवाल घेऊन नोंदणी करणे. लसीकरणानुसार पूर्ण लसी देणे. तर बाळकाच्या जन्मापासून त्याला कोणत्या महिन्याला कोणती लस दिली पाहिजे त्याचे लसीकरणानुसार पूर्ण लसी देणे. वजन, बाळाचे वेळोवेळी वजन चेक करणे. अंगणवाडीमध्ये किंवा आपल्या जवळपासच्या डॉक्टरांकडे, फॅमिली डॉक्टरांकडे नेऊन बाळाचे वजन, उंची चेक करणे. गंभीर कुपोषित मुले असतील तर नियमित संदर्भ सेवा देणे. आता यामध्ये एखाद्या प्रमाणात मुलाचे लसीकरण व्यवस्थित झाले नाही किंवा त्याला गरोदरपणात मातेने व्यवस्थित आहार न घेतल्यास कुपोषणाचे कारण लक्षणे दिसून येतात. तशा प्रकारे गंभीर कुपोषित मुले असतील तर त्यांच्यावर संदर्भ सेवा वेळोवेळी देणे. पूरक आहार व
क्रमी व्यवस्थापनात कुटुंब नियोजन समुपदेशन करणे, पूरक आहारविषयी क्रम व्यवस्थापन करणे आणि कुटुंब नियमन म्हणजे कुटुंबासह समुपदेशन करणे, जेणेकरून कुटुंबांना किंवा जे काही बालकाचे आई वडील असतील त्यांना सुद्धा समुपदेशनाचा उद्देश समजण्याकरिता कुटुंब सहनियोजन व्यवस्थापन समुपदेशन करणे. कुटुंब नियोजन. आता गर्भनिरोधक वापराबद्दल लोकांना माहिती देणे, कंडोमचे वाटप करणे, जननमार्गाचा संसर्ग आणि लैंगिक आजार. जननमार्गाचा संसर्ग आणि लैंगिक आजारावर प्रतिबंध करावा यावर समुपदेशन करणे आणि निदान झालेला आहे त्या लोकांना उपचार व संदर्भ सेवा प्रदान करणे. आता जननमार्गाचा संसर्ग डिलिव्हरीनंतर किंवा डिलिव्हरीच्या पश्चात लैंगिक आजार निर्माण होतात, त्यांच्यावर समुपदेशन करणे आणि त्यांच्यावर निदान झालेल्या लोकांना उपचार व संदर्भ सेवा पुरवणे. त्याच्यामध्ये स्वच्छता, संसर्गजन्य आजार, लिंग आरोग्य, संदर्भ सेवा व पोषण. जननमार्गाचा संसर्ग आणि लैंगिक आजाराचे हे पॉईंट आहेत. स्वच्छता, संसर्गजन्य आजार, लिंग आरोग्य, संवर्धन आणि पोषण. हे नुसतं पॉईंट आहेत, तुम्ही याच्यामध्ये विश्लेषण सुद्धा करू शकता. गाव आरोग्य पोषण दिन आयोजित करण्यासाठी आवश्यकता. आता विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे आयोजित करण्यासाठी काय करण्यासाठी आवश्यकता असते. तर समजा गावामध्ये न्यूट्रिशन डे हा आयोजित केला आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता पडते. तर आशेची, गावामधील जी काही आशा असते आशेची आवश्यकता पडते. नंतर अंगणवाडी, ANM, वजन काटा, पडदे, ग्लोव्ज, मेजर टेप, स्टेथोस्कोप आणि लशी. जे महत्त्वाचे वॅक्सिनेशन लशी असतात ते महत्त्वाच्या ठरतात. जीवनसत्व अच्या गोळ्या, क्षार संजीवनी म्हणजेच ORS आणि पॅरासिटामॉल टॅबलेट. तर सर्वात आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं आपण, तर आशा काय करते तर घरोघरी जाऊन न्यूट्रिशन डेची माहिती देते. आपल्या अंगणवाडीमध्ये म्हणजे आहाराविषयी दिवस कधी आहे याची माहिती देते आईवडिलांना. अंगणवाडीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो. ANMची तिथं गरज पडते. वजन काटा, बाळाचं वजन करण्यासाठी वजनाचा काटा आवश्यक पडते. तर यामध्ये पडद्याची खूप गरज पडते. तर पेशंटला कम्फर्टेबल वाटण्यासाठी दोन्ही पडदे लावण्यामध्ये येतात. ग्लोव्ज, जंतुसंसर्ग दोष होण्यासाठी ग्लोव्जचा वापर केला जातो. मेजर टेप, बाळाची उंची किंवा आई मातेची यांची उंची करण्यासाठी मेजर टेप केला जातो. स्टेथोस्कोप तपासण्यासाठी. लसी, वॅक्सिनेशन लशी जे महत्त्वाचे ठरतात टीकाकरणासाठी किंवा गरोदर मातांसाठी. लशी, वॅक्सिनेशन, जीवनसत्वाच्या गोळ्या आणि क्षार संजीवनी ORS आणि पॅरासिटामॉल टॅबलेट. अशा प्रकारे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे गाव आयोजित साजरा केला जातो किंवा आयोजित केले जाते. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. थँक्यू.